नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात झाला आणि त्या अपघाताचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले। पोलिसांनी म्हटलं आम्ही यावरती आता सीसीटीव्ही फुटेज तपासू आणि याचा तपास करू। आता या अपघात प्रकरणात केवळ गौतमी पाटीलचं नाव नाही तर राजकीय नेत्यांचे फोन कॉल्स आणि ड्रायव्हरच्या मेडिकल रिपोर्ट्समुळे अनेक मोठे नव्याने खुलासे झालेले आहेत। नेमका हा काय प्रकार घडला होता आणि कोणती माहिती समोर आली आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर काही दिवसांपूर्वी पुणे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ पहाटेच्या सुमारास गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात होतो। या अपघातात तिच्या कारने एका उभ्या असलेल्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिलेली असते। हा अपघात 30 सप्टेंबर रोजी वडगाव बुद्रुक परिसरातील एका हॉटेल समोर होतो। अपघात इतका मोठा होता की रिक्षाचं मोठं नुकसान झालं आणि त्या रिक्षा चालकासह रिक्षातील दोघे प्रवासीही गंभीर जखमी झाले। रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी होतात। धडक देणारी कार गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी देखील नोटीस पाठवलेली असते। अपघातानंतर कार चालक मात्र फरार झाला होता। मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला शेवटी अटक केली। या ड्रायव्हरचं नाव संतोष दिनकर उभे असं आहे। आता अपघात झाल्यावर लगेचच सगळीकडे चर्चा सुरू झाली की अपघातावेळी ड्रायव्हरने मद्यपान केलं होतं का। त्यामुळे पोलिसांनी ड्रायव्हरच्या चाचण्या केल्या आणि आता त्या चाचण्यांचा मेडिकल रिपोर्ट देखील पोलिसांना मिळाला आहे। या रिपोर्टमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार ड्रायव्हर संतोष दिनकर उभे याने मद्य सेवन केलं नसल्याचं स्पष्ट झालंय। रिपोर्टमध्ये डॉक्टरच्या निरीक्षणाप्रमाणे ड्रायव्हरच्या श्वासात मद्याचा वास येत नव्हता, त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या नेहमीप्रमाणे होत्या आणि बोलणे देखील स्थिर होतं। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सदर व्यक्तीने मद्याचे सेवन केलेलं नव्हतं। विश्लेषणात्मक तपासणीसाठी ड्रायव्हरचे रक्ताचे नमुने सध्या घेतलेले आहेत आणि पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाची अजून देखील चौकशी करतायत। पण या सगळ्यात याच प्रकरणाचा एक व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला। अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालक सामाजी मरगळे यांनी थेट कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि दोषींवर कारवाईची मागणी केली। या मागणीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन केला आणि कडक कारवाई करण्याचे एक निर्देश दिले। या फोन कॉलमध्ये चंद्रकांत पाटील डीसीपींना गौतमीला उचलायचं की नाही अशी विचारणा करताना दिसत होते। पोलिसांच्या एफआयआर नुसार अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती, तरीही मंत्री महोदयांनी तिला ताब्यात घेण्याबाबत किंवा भरपाई देण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे। या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी टीका केली आहे। मंत्र्यांनी अशा प्रकारे दबाव आणणे योग्य नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता गौतमी पाटीलवर कारवाई होणार की नाही, कायदा काय सांगतो असा प्रश्न देखील निर्माण होतोय। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौतमीला उचलायचं की नाही असा प्रश्न विचारला असला तरी डीसीपी संभाजी कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे। डीसीपी कदम यांनी स्पष्ट करत म्हटलं की गौतमी पाटीलवर या प्रकरणावर कारवाई करता येणार नाही। त्यांनी कायदेशीर बाजू स्पष्ट करताना सांगितलं की मोटर व्हेकल कायद्यानुसार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या गाडीत बसलेल्या को पॅसेंजरला म्हणजे सहप्रवाशावरती कारवाई करता येत नाही। या कायद्यात केवळ चालक अपघाताला जबाबदार असल्याने त्याच्यावर कारवाईची तरतूद आहे। त्यामुळे अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत होती की नाही हे अद्याप स्पष्ट नसलं तरी कायद्यानुसार तिच्यावर कुठलीही कारवाई करता येणार नाहीये। गौतमीने तिच्या गाडीचे सर्व कागदपत्रे पोलिसांकडे जमा केलेले आहेत। रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी अपघातावेळी गाडीत गौतमी पाटील असण्याची केवळ शक्यता व्यक्त केलेली आहे। ते घटनास्थळी उपस्थित नव्हते, जे कुटुंब आहे ते घटनास्थळी उपस्थित नव्हते, त्यामुळे पोलिसांनी त्यांची कारवाईची मागणी फेटाळून लावलेली आहे। थोडक्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोन करून आदेश वजा सूचना दिली असली तरी पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्या सूचनेला बाजूला ठेवलेला आहे। आता यातून आणखी काही वाद समोर येतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।